तर संदेश दादा फडकेले आहेत. नमस्कार नमस्कार. आमच्या घरी तुमचं स्वागत आहे. सोजत बऱ्याच दिवसांनी आला. नमस्कार मित्रांनो, सोजन गातो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आज चाललोय तुरलमध्ये, तोपर्यंत आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. तर मंडळी प्रवास आहे तुरल गावामध्ये. तर तुरल गावामध्ये कुठे, तर आपल्या इथे कोकणातील मोठे यूट्यूबर बोलले ना तर संदेश दादा फडकेले यांच्या इथे चाललेलं आहे. कारण कोकणातील प्रसिद्ध असा यूट्यूबर म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचं चॅनल बोललं तर कोकण संस्कृती म्हणून असं बोललं जातं. त्या चॅनलला आपण आज भेट देणार आहोत. कारण जर बघायला गेलं ना तर कोकणामध्ये खूप सारे मोठे यूट्यूबर आहेत, पण जे आपल्याबरोबर जे बोलत आहेत किंवा आपल्या रिलेशनमध्ये आहेत ना तर त्यांना आपण भेट देतो. कारण त्यांनीच तर आपल्याला तिथपर्यंत बोलवलं आहे. कारण कोकणातील असे खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतात त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून. तेच आपल्याला मित्रांनो आज आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चालले संदेश दादाच्या घरी, तर तुम्हाला तिथले पण दर्शन पाहायला मिळणार. तर कोकणातले असे खूप सारे डेकोरेशन किंवा गणपती बाप्पांच्या मूर्त्या छानशा अशा पाहायला मिळत असतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच व्हिडिओला आपल्या कमेंट करा किंवा लाईक शेअर वगैरे करत राहा. तर मंडळी आपण आलो तुरलमध्ये, तुरल हरेकरवाडीमध्ये. तर आपल्याला हे दादा पाहते ना तर संदेश दादा फडकेले आहेत. नमस्कार नमस्कार. आमच्या घरी तुमचं स्वागत आहे. सोजत बऱ्याच दिवसांनी आला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आमच्या कोकण संस्कृती परिवाराचा बाप्पा आहे, फडकले परिवाराचा. तर सोजतने छानपैकी दर्शन घेतलं आहे आणि आम्ही काही साधं डेकोरेशन केलं आहे, फारसं काय नाही. पुढच्या वर्षी थोडंसं इको फ्रेंडली गणपती बाप्पा करायचं विचारत आहोत. पण सध्या हे जे काही बाजारात मिळणारे काही फुलं वगैरे आहेत ती आणून लावली आहेत, जे नॉर्मल डेकोरेशन असतं ते लावलं. याला पण 50% 50% इको टुरिझम म्हणू शकतो. कारण आम्ही कपडा वगैरे काय फेकून देत नाही, याच्यातलं काहीच वस्तू फेकून देत नाही. पण पुढच्या वर्षी नक्कीच विचार करू. सो सुजन, तुझं स्वागत आहे. ओके, तर धन्यवाद दादा.
तर आपल्याला माहितीच आहे कोकण संस्कृती यांचं चॅनल आहे आणि हे कोकण संस्कृती परिवाराचे म्हणजे चॅनलचे मालक आहेत आणि त्यांचे तिथं आपण बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे एकदम भारीच. तर तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पांचे जेव्हा व्हिडिओ पडायला लागले तेव्हाच तुम्हाला बोललेलो की कोकणामध्ये आहेत ना मकर सजवला जातो आणि ते मग फुलाने असू दे किंवा अजून म्हणजे असं बोललं ना तर काही ठिकाणी गड किल्ले पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी डोंगर दरी असे सह्याद्री पाहायला मिळत असते. तर आपण ह्या दादांच्या घरी आलेलं आहे आणि हे जे आपण डेकोरेशन पाहतोय ना तर फुलाने वगैरे सजवलेलं आपण पाहायला मिळतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर हे कपडा पाहतोय ना तर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर कोकणामध्ये आहेत ना ड्रिपिंग असं बोललं जातं, तर ड्रिपिंग केलेली आहे पुऱ्या कपड्यांना. आपल्या इकडे ना गावाकडे 50% मुलं जे आहेत ना ते मंडप डेकोरेटर्स मध्ये कामाला आहेत, तर त्यांना माहिती आहे डेकोरेशन कसं करायचं. हे ड्रिपिंग केलंय आणि फुलं लावली आहेत आणि वरती कपडा साध्या सोप्या पद्धतीत केलंय पण छान केलंय. आमच्याकडे 1-2 मुलं आहेत, माझ्या बायकोचा भाऊ आहे शुभम म्हणून, त्याने केलंय आणि माझा मित्र नरे आहे, तर त्यानेही केलेले डेकोरेशन आहे. तर मंडळी असं आहेत ना कोकणामध्ये आहेत ना नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि गणपती बाप्पांचं आगमन सोहळा बोललं ना तर त्यांच्या मनाने किंवा त्यांची जी युक्ती असते ना तसं काय ना काहीतरी नवीन पाहायला मिळत असतं. आणि प्रत्येक घरामध्ये आपले गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये आहेत ना नवीन नवीन डेकोरेशन पाहायला मिळत असतं. तसेच मित्रांनो कोकणची लोककला शक्तितूर असू दे किंवा इतर टिपरी नाच किंवा जाकरण नृत्य, तर हे असे नृत्य पाहायला मिळत असतात गणपती बाप्पांचं आगमन झालं तर. आणि ह्याच मित्रांनो गोष्टी आज आपण आहेत ना संदेशाची आपल्याला पाहायला मिळतात.